खरं तर सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयात 73वी महाशिवरात्रीची यात्रा महोत्सव आहे. सर्व लातूरकरांना सर्वात पहिल्यांदा तर मी शिवरात्रीच्या शुभेच्छा देते. या शुभ पर्वावर ही यात्रा म्हणजे खरं तर लातूरकरांसाठी एक खूप धार्मिक मी म्हणते एक मेजवानी आहे. कारण अशा ठिकाणी ज्याचं खूपच पुरातन महत्व आहे आणि विश्वस्त मंडळ अनेक वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे. आपले तात्या जे सगळे म्हणतात की आदरणीय सिनियर जे आहेत गोजमगुंडेजी, सचिन जांभूतकरजी आणि सर्वच उपस्थित विश्वस्त मंडळ. आणि मला खूप आनंद होतो की सिद्धेश्वर यात्रा पूर्ण वर्षभरापासून लोक या यात्रेकडे डोळे लावून असतात. आणि आज आपल्या मॉल संस्कृतीमध्ये ही यात्रा आणि या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी यांची जपणूक करणं, संवर्धन करणं आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा याचं महत्व सांगणं हे सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं. अत्यंत धार्मिक आणि अत्यंत आणि अजून एक वैशिष्ट्य मला खूप छान वाटतं की इथे गवळी समाज आहे तो रात्री 12 वाजता पहिला मान त्यांना मिळतो आणि त्याच्यानंतर ही यात्रा आपल्याकडे सुरू होत आहे. या यात्रेचं औचित्य साधून विविध शासकीय योजना ज्या असतात त्यांचा पण शेतकरी असतील, पशुपालक असतील आणि ग्रामीण भागातल्या ज्या पंचक्रोशीतून जनता या ठिकाणी येते त्यांच्याकडे त्या योजनांचा प्रसार करण्यासाठी प्रशासनामार्फत सुद्धा सर्व व्यवस्था केली जाते आणि विश्वस्त मंडळ सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करतं. तर अशी एक आगळी वेगळी यात्रा जी लातूरकरांची आहे आणि लातूराचं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांच्या कृपेने गेल्या 3 वर्षामध्ये मला सुद्धा खूप चांगलं कार्य करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आशीर्वाद या देवस्थानाचा हा माझ्या मागे भरभक्कम आहे असं मला कधोकधी वाटतं. अशीच भावना आणि मला तर वाटतं की हे माहेरचं जसं म्हणतो प्रेम आहे तसं या सिद्धेश्वराचा आशीर्वाद ही मी आयुष्यामध्ये माझ्यासोबत नेहमीच एक शिदोरी म्हणून ठेवणार आहे. धन्यवाद. सांगितलं तो उभा फुटलाय त्याच्यामुळे तो आशीर्वाद त्याचप्रमाणे आज जांभूतकर साहेब तुम्ही असं या ना.